कडक असतो, मध्ये नरम असतो. असा बुडवायचा, असा पिळायचा. अंडी मस्त आहे की उघडं ठेवलेत बघा इकडे. मस्त होता. तिकडे मिरच्या तिकडे. गुड मॉर्निंग मंडळी. आज दिवस आमचा सुरू झाला. आज मला पण आज घरनंच काम आहे, वर्क फ्रॉम होम आहे. आणि आज अंड्याची एक रेसिपी बनवणार आहे मम्मी मस्तपैकी, ती तुम्हाला आम्ही दाखवू. आणि आज काय नाही, आता सकाळ झाली आहे. सकाळी सकाळी कॉफी घ्यायची. आता फक्त कॉफी घेतो मी. आणि याच्या स्नेहाचं पाणी गरम झालं आहे, ते काढून घेऊ. कॉफी घेऊ आणि जरा बाहेर बसू. चला आता कॉफी घेतली आहे आम्ही. आणि स्नेहाने ऑब्व्हियसली तिचं ते पाणी घेतलं. तेलकट का रिचार्ज करून ठेवलंस? थोडं कोकोनट ऑइल लावलंय. बरं. आणि हे जे आहे ना, ते आवळा कढीपत्ता आलं आणि काळ्या मीठवालं जे आहे तेच आमचं संपलंय. तर मग स्नेहा तुम्हाला त्याच दाखवणार पण आजच्या व्हिडिओमध्ये की कसं बनवायचं. कोकोनट ऑइल लावलंय, खोबऱ्याचं तेल. होय ना? हे सगळं फुटलंय इथे. तर आता ते पण आपण बघूया. आमची तयारी करून घेतो पहिल्यांदा आम्ही. मला पण आता काम चालू करायचं, थोड्या वेळाने तयारी करून घेतो. आणि मी आज बीट टाकणार आहे थोडंसं. का असंच कलर टाकतात का पण त्याच्यामध्ये? हा, चालेल का? मला टाकायचंय म्हणून टाकेन. तू एक्सपेरिमेंट करणार आहेस काय? बीट पण चांगलंच असतं. नाही, ते आवळा आणि ते त्याच्यासोबत चालतं का वगैरे ते माहित नाही आपल्याला ना. नाही, मी बघितलं बरंच ह्याच्यात टाकतात. अच्छा, त्याच्यामुळे टाकेन, बघेन. बघू. चालेल. चला मग ते थोड्या वेळाने बनवायला घेऊ, तयारी करून घेऊ आम्ही, आंघोळ वगैरे सगळं करून. आणि मग आता त्यासाठी जाऊया. चला. काही न खाता ढेकर ब्लॅक कॉफी घेतली, मेथीचा लाडू खाल्लाय. मला माहित आहे सुट्टी म्हणजे घरून काम आहे, नाश्ता उशिरा होणार. अरे हो, पण आज आहे मला, मी पोहे खाणार आहे. पण ह्या यांनी काय आणलंय बघा बाईने. हो, मम्मीने कडक पाव आणलाय कुठून तरी. आता हे लोक चहा बनवणार आहेत आणि कडक पाव खाणार आहेत मस्त. विरळ म्हणजे ही विरळ होत चाललाय. विरळ नाही, रेअर रेअर. विरळ नाही होत चालत. विरळ म्हणजे केस विरळ होतात ग. अरे त्याला काय सकाळी मी म्हणतात चालायला गेले, मराठीत? काय म्हणतात रेअरला? नाहीसाच म्हणजे ना. म्हणजे काय ते नक्की काय म्हणायचं काय? अगं रेअर होत चाललंय. विरळ 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 म्हणजे हे मंडळी. आमच्या मॅडमने घेतलं तिचं ते आवळ्याचं जे होतं रस, सरबत, औषध, काय म्हणतात त्याला, काढा. हा, आवळ्याचं ज्यूस, इन शॉर्ट एक हेल्दी ज्यूस. पण त्याच्याने ना माझी स्किन छान झाली आहे पहिली गोष्ट तर. आणि म्हणजे काय बोलतात ते, एनर्जेटिक थोडस वाटतंय का? आवळा आहे ना तसं, पण सिट्रस आहे त्याच्यामध्ये, सिट्रिक ऍसिड, तुरट असतो. परत बऱ्याच गोष्टी गुणकारी पण आहे. प्लस कढीपत्ता, आलं, हे सगळ्या गोष्टी औषधीच आहेत तसं बघायला गेलं. त्यामुळे बॉडी आतून क्लीन होते. सो तोच जो काढा आम्ही तुम्हाला सांगितला होता व्हिडिओमध्ये मागे, तो आता परत स्नेहा बनवायला घेते. सो याच्यासाठी 4 आवळे आहेत. हे मीडियम साईजचे, हे एवढ्या साईजचे आवळे आहेत. लिंबा एवढे हे 4 आहेत. हे कट करून घेते. त्यानंतर आता मी 10 रुपयाचा कढीपत्ता आणला खालनं, तो आहे. आणि एवढं आलं आहे. हे आलं हातावरती एवढं आहे, म्हणजे जवळपास 1.5 इंचाचं आलं आहे. तर हे एवढा तुकडा घ्यायचा आहे. हे एवढं, हे 3 इन्ग्रेडियंट झाले. आणि चौथं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे आपलं काळं मीठ. ते आता आपण घालताना घेऊया. सो आतापर्यंत आवळे काढून घेऊ आणि ह्याच्यामध्ये आम्ही ते सेट करणार नंतर. तर आता आवळ्याचे पहिले काढून घेऊ आणि मग ते मी मिक्सरचं भांडं घेतो. ठीक आहे. हे कटिंग झाले बघा पूर्ण. 4 आवळे आहेत. हे ते आपण एवढं आलं दाखवलं नाही, एवढं ते पूर्ण कट केलेलं आहे ना. आणि सेम आवाज वाढव. सेम रेंज मध्येच आहे. सेम म्हणजे दिसायला सेम आहे, पण तुम्ही पकडून चालते 4 आवळे असतील तर 10 रुपयाचा कढीपत्ता आपला सिंपल तेवढं ठेवा. तरी पण 2 काड्या आपण काढून ठेवले त्यातले जास्त. अच्छा म्हणजे पूर्ण पण नाही वापरला. आलं बॉटमला आवळे टाकले. आणि पाणी घालतात की नाही? हो, पहिल्यांदा बारीक करून घेऊया आणि नंतर पाणी वाढवू त्याच्यात. हो का? आणि हे पण थोडा तुकडा राहिला, तो कशाला घालायचं? आणि हे कम होतं त्याला कळतं बाबा. आणि मीठ घेतलं. ब्लॅक सॉल्ट, काळं मीठ, पांढरं मीठ नाही, हे ते नाही ना, ते सैंधव मीठ, सैंधा नमक त्याला तेच म्हणतात. त्याचा वास घेऊन बघितलास का नुसतं, म्हणून त्याला ते तसं म्हणतात. हा, पांढरं मीठ म्हणतात. हो खरंच. मग तेच ते त्याला ते म्हणतात, म्हणजे नाव आहे त्याचं. ते पहिलं पल्स मारून घेशील ना. हो, तर हे असं पूर्ण बारीक वाटून झालंय.
आणि स्नेहा आपली कंजूशी करते, वर झाकणाला लागलेलं सगळं काढून घेते. ते आपण आता पूर्ण आपण गाळून घेणार आहे ह्याच्यामध्ये आणि या डब्याने ह्याच्यात ओतणार आहे आपण. त्याचा दाखवू, चला गाळून घेऊ पूर्ण. आपण कपडा घेतलाय, कपड्याने गाळून घेऊया. पहिलं गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यात परत पाणी घातलं, जो चौथा होता त्याच्यात काढून, आणि आता आपण ते परत सेकंड टाइम गाळून घेणार आहे. बाबू काय गं, ताकद लावच नाही. होय, छान छान. आता हे आपण आता हे सुशील मला ओतून देतो क्यूब्स करायला. तुझे हात थरथरते. ए तुझे पण हात तर अरे पण आधी टेस्ट करून बघितलं काय मीठ किती लागतंय? जेवण आहे, औषध आहे. औषध आहे. बस आता आपण करून घेऊ, उरलेलं आता पिऊन टाकू. मी सकाळीच घेतलाय, मी नाही घेणार आता. नाही, मी नव्हतो करणार सर, पण मी आता स्नेहाचं ते बघितलं, एवढं चांगलं तिला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर मी पण म्हटलं करेन आताचं. हे झालं, एवढं आहे, हे 2 दिवसात संपेल. म्हणजे 4 आवळ्यांचं एवढं होतं. हे 8 दिवस जातं, 2-2, आणि हे त्यातलं मग अजून हे राहिलं, हे अजून 1 दिवस पकडून चालू. 2 जण पितील तर 1 दिवस जाईल, 1 जण पिल तर अजून 4 दिवस जाईल. एवढं तर राहत आहे. आता बघू, हे ठेवून देऊ आपण फ्रीजर मध्ये. मी टाकणार होते आवळा आहे बीट, पण म्हटलं नको, मी बीट साठी दुसरं क्यूब करेन. ते स्किन साठी जे असेल ते बीटचं जे वापरणार आहेस तू, ते जरा वेगळं बनव. मग त्याच्यासाठी वेगळं मी क्यूब्स करेन. सकाळी माझ्या पाण्यावरच जातोय वाटतं. आता आपण हे कुठे न सांडता नीट फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं. तरी सांडलंच 2 ठिकाणी. अरे रे, ठीक आहे, आता जाऊ द्या. तर बस झालं आपलं काम. ओके, बाय बाय बाय. असं हे आहे, बनवून बघा, मस्तपैकी आहे. स्नेहाला याचा फरक पडलाय, आपल्याला पण सगळ्यांना पडेल असं वाटतंय. बघू, चल. आता सुशील पण त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणार आहे. हो. आणि मग सुशीलला रिझल्ट आला की तो तुम्हाला सांगेल. ओके, चलो बाय. तुमचं चहा पाव होईल आणि पोहे होतील. आता हा ना, आजचे दिवस तू पण पोहे काय नेहमीच खातो. 1 पावाने काय होणार आहे पण? म्हणून 4 म्हटलं पाव मी घेतले, म्हणजे आपल्याला 3 चोक 12, एका एकाचे 3-3 पीस होतील कापले तर. हो. मग ते 4-4 पीस येतील. पण तरी पण मला पोहे पाहिजे. मग खा, करू तुझ्यासाठी. प्लस चहा आणि पाव पण स्नेहा, खाणार. तू पण खाशील ना पाव? तिला तर आवडत. पाव तीच खाणार आहे, तिला पाव आवडतातच. ती तर नरम पाव आणते ना, मनात इच्छा झाली की खायची. चालेल, आम्ही तू चालेल. तू कधी खाशील मग कडक पाव? संध्याकाळी चहा बरोबर? नाही, आता लगेच. बरं, पोहे चहा खाऊन करणारच पाव ना? खाणार. अरे बापरे, आज बुधवार, कांदे पोहे सोडायचे नाही का? खायचे म्हणजे खायचेच का? हे बाय द वे बरेच जण बोलले की दाखवा 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 म्हणून, तर हे येते. हे एकदा पॉज करून तुम्ही बघा. हे आम्ही फॉलो करतो की काय कुठल्या वारी काय आणि कुठल्या वारी काय, म्हणजे काय काय रिपीट होत नाही आणि काय काय आठवण करायला लागत नाही की काय बनवायचं राहिलं आपल्याला, काय नाही बनवलं बरेच दिवस. मला तयारीला लागूया, चला पोहे, चहा आणि पावाच्या नंतर मग आपण दुसरं करू. घेऊ का तुझे पोहे? मुळाचा चहा आपण नेहमीच बनवतो, आज दाखवायचे म्हणून बनवायचे. आता याच्यामध्ये दूध पाणी मिक्स करून उकळून घेतलं, चहा पावडर टाकली आणि मग चहा पावडर टाकली, आलं टाकलं मस्तपैकी भरपूर, आणि आता शेवटी गूळ टाक. गॅस चालू असतानाच बारीक करायचं. एकदा उकळला ना चांगला चहा, मग काही नाही. आता पाव खायचे आपल्याला, म्हणून जरासं गोड गोड चहा करूया. नाही, नेहमी आपण एवढा नाही, जरा पाव चपाती खायची असेल तर जरा गोड चहा बरा वाटतो ना. नॉर्मल तिखट करताना काय झालं? इकडे बघू. बघ आता याला किती उकळवला तरी तो फुटणार नाही. गुळाचा चहा करायला गुळाचा चहा मी नेहमी करते. गुळाचा चहा करायला लोक घाबरतात. काय काय, सगळं पूर्ण चांगलं उकळल्यावर मगच हे टाका. म्हणून मी सांगतो, गुळाचा चहा नका करत जाऊ तुम्ही, चहाचा चहा करा तर गुळ घालत जाऊ. असंही बोललं तरी गुळाचा चहा, तसंही बोललं तरी गुळाचा चहा झाला. गुळ पण विरघळला आणि चहा आपला फुटला नाही, काही नाही, काही नाही. चला, पण तो मच बेटर आहे आपल्यासाठी, म्हणजे तब्येतीच्या हिशोबाने पण. हो, साखरेपेक्षा गुळ बरंच ना. तू काय करतोय? हे काय एवढी कळकळून उकळी आली मस्त तरी चहा फुटला नाही. नक्की बनवा तुम्ही. घेऊया होतो आता. झाले का तुझे? तुमचं तर तुम्ही किती खाणार आहे? तुला साखर लावायची आहे का? नाही, थोडी कुरकुरीत मस्त लागते. चहात बुडवला आणि आपण घास खातो ना, मस्त कुरकुर चालेल. माझ्या नाही लावली तरी चालेल, कारण ऑलरेडी चहा गोड आहे ना, ते अति गोड होईल. नुसतं बटर. तुला साखर तुला पाहिजे नको आता जाऊ दे. पण त्या ह्याला राहील का? मेन मुळात लफडा तो की ह्याला राहील का ती ह्या पावाला? चीर नाही घातलीस? चीर म्हणजे हे काय? तू कशी चीर म्हणत होती?
आतमध्ये थोडीशी. अरे असू दे नको साखर नाही घालून असते तरी चालेल. कडक असतो मध्ये नरम असतो. असा बुडवायचा असा पिळायचा आणि खायचं. फेकून द्यायचं. आणि वरपायचा. चहा पण मस्त झालाय ना आल्याचा. आल्याचा केलं मला वाटलं चहा पत्तीचा केला असेल चहा. आलं गुळ. आईंना सगळं लागतं चहामध्ये. आपलं आणि सुशीलला बिलकुल काही लागत नाही. मोहरी जिरे त्याची फोडणी पण आलं लसूण नाही, पेस्ट तसं नाही थोडीशी रे. मसाला चहा आलं तरी घातला गरम. ना. पाहिजे ना. आपला चहाचा मसाला पण आहे. गरम मसाला पण थोडासा ना. तू हिचं तर स्नेहाचं तर बापरे कधीपासून आहे की मला ते कडक पाव आणि हे न ते चाललंय आणि खायचेत नरम पाव आणून खाल्ले ना 2-3 वेळा खास. नरम पाव आपण कडक करून खाल्ले त्याला ब्रेड लावून खाल्ला त्याचा एक शॉर्ट पण आपण बनवून टाकला युट्यूब वरती बघाल तुम्ही आमच्या शॉर्ट सेक्शन मध्ये जा. पाव दाखवून घे ना बटर लावली. हो हे बघ मस्त असं साखर बटर जरा आणि त्यात कमीच लावली, साखर म्हटलं नको चहा. कारण चहा खूप जास्त गोड आहे म्हणून. आणि मग साखर पण टाकलेली असेल ना कधी करून करून मस्त वाटतं. मस्त वाटतं. आणि हे माझे पोहे आहेत मस्त मीच केलेत. मला कुठल्या ह्यांचा बायकांचा फक्त पोह्या पाव आणि चहावरती जोर होता त्याच्यामुळे मला नाही टाइम मिळाला यांना बनवायला. माझे पोहे मीच घेतलेत बनवून. आमचे पाव पण किती अत्याचार ना तुझ्यावर. मग आमचे पाव पण तूच कापलेस. हो चालतंय. आता हे मस्त नाश्ता उरकून घेतो आम्ही. मी कामाला बसतो आणि बायका लागतील आपल्या अंड्याच्या तयारीला. आपल्या कामाला. काय त्याचं नाव द्यायचं ग? अंडा शेजवान चिली, हा. अंडा की एक शेजवान एग चिली, शेजवान अंडा चिली असंच म्हणू शकतो. एग चिलीच बोलू शकतो कारण त्यात कॅप्सिकम वगैरे आहे ते. तर त्याच्या तयारीला लागूया. मम्मी आणि अंडी आता ठेवेल उकडत आणि मी बसेन कामाला आणि आपण थोड्या वेळाने बनवायला घेऊया ते. चला हे आमच्या किचनमध्ये टेक ओव्हर घेतलं. दोघांना बाहेर हाकलल्या बाईने. काय चाललंय रे? म्हणजे असं बाई नको बोलू. ही बाईच आहे. कोण आहे तू? इकडे दाखव तोंड दाखव जरा इकडे. तोंड दाखव तोंड. हे काय लग्न झाल्यावर बाई सौभाग्यवती वयस्कर वाटतं. अर्धांगिनी. काकी. काय काय ना तुला त्या दिवशी कोणतरी एक पोरगी लहान पोरगी आंटी बोलली ना तुला? आंटी बोलली तुला. खूप असं वाटलं शेट असं झालं. एक काम कर ना माझे पायाने परत खराब झालं ते परत कर. ते दे ना. तुला स्मूथ करायचंय मला लादी दोस्ताना. व्हेरी गुड छान. आणि तिकडे मम्मीने तिकडे कोपऱ्यात आईंनी पण हे केलंय नाचून. असू देच. अंडी मस्त आहे की उघड्या ठेवलेत बघा तिकडे. आणि तयारी आपली आहे. हिला आधी सुकली की आता मला जाता येईल इकडून. नाही ती बाई काय मला ठेवायची नाही. मम्मी तोपर्यंत इकडे. तुला कोणी सांगितलंय पण? इथे काय केलंस तू? टोमॅटो. बेसिक तयारी टोमॅटो आपली. आणि टोमॅटो कॅप्सिकम. तेवढेच कॅप्सिकम आपली भोपळी मिरची. तेच कॅप्सिकम ते कापते मम्मी. आणि मस्त मिरच्या पण घेतल्या. कुठली करतेस तू? काळसर करतेस की लाल शेजवान चटणीतली करतेस? शेजवान चटणी. हा लादी सुकली नाही तरी पण मी येतो परत. आणि ही शेजवान चटणी आहे याच्यामध्ये आतमध्ये. तर हे आलं लसूण जाऊ द्या. ही अगं बाबो ही आहे ती शेजवान चटणी. जी आत्ता रिसेंटली यावेळेला डीमार्टला गेलो आम्ही तेव्हा सगळं सामान आणलं आणि ही बनवली आहे चटणी. शेजवान चटणी ही घरची आहे. ही बाहेरची नाही. आम्ही घरीच बनवतो. म्हणजे तू बनवलेली. हा म्हणजे जवळपास मला वाटतं आता झाली त्याला 3 वर्ष झाली. 3 का 4 वर्ष जवळपास. मी त्या आधी कंपनीत होतो त्यालाच जवळपास मला वाटतं आता 4 वर्ष झाली. म्हटल्यावर 4 वर्ष झाले आपण घरीच बनवतोय. आणि ही अंडी उकळत आहे तिकडे. आता पुढची रेसिपी आणि पुढची तयारी पण पुढं बघू. चला असं काम झालं थोडं करून आता लंच ब्रेक होईल. ही शेवटची फुगवत आहेत चपाती. बाबू का ग लस फुगवल्यात चपात्या तुम्ही? घडीच्या मम्मीने आज काहीतरी वेगळा युनिफॉर्म घातलाय. घडीच्या पोळ्या. युनिफॉर्म. हे काय असं ते एकदम ओढणी बिडणी. आता कसला झटका उडाला. वाफ आली हातात. घडी ती निघाली नाही का इकडनं पापू. चांगल्या मनाने करा. मग अशी तेल उडालं. चांगल्या मनानेच करतेय मी. चांगल्या मनाने नाही केलं की असं होतं. शाप मिळतो आपल्याला. आज गोरी दिसते. आज काय केलं? आंघोळ केली आज? सटा. काय रे, रोज काय आंघोळ नाही करत काय? मी ऑफिसला असतो मला काय माहित. चला 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 चपाती झाली. आता भाजीच्या तयारीला लागू. मस्त वेगळी घ्या भाजी बनवून घेऊ. चायनीज नाही हे काय आपलं भारतीय पद्धतीचं आहे. फक्त तू बनवलेली चायनीज चटणी घालून. ती पण चायनीज नाही आहे. हा. त्याच्यात काय काय तुझं मिरचीची पेस्ट आहे, आलं लसूण आहे, कोथिंबिरीच्या दांड्या आहेत आणि सोया सॉस तर नाहीच याच्यामध्ये. प्लस आपलं थोडंसं विनेगर आहे आणि मीठ आणि थोडी साखर आणि तेल. बस एवढंच आहे. मग आपले सगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. चायनीज काय तेल कमी घालायला पाहिजे कारण या चटणीत पण तेल आहे ना भरपूर. आणि ते तेल सोडतं म्हणजे नंतर तू चटणी त्यात बनवायला घेशील ना. आता भाजी म्हण हे म्हण ते म्हणजे थोडं थोडं पाणी सोडणार. त्याच्यामुळे ते तेल निघतं बाहेर चटणीतल्या नंतर. आणि काय याच्यात आता पुढं
अगोदर कांदा मिरची. तेल तापलं ना वाटतं अजून. थांब. हा कडकडीत कांदा. आणि हे कुठनं आणलीस रेसिपी? हे आपली माझीच मी करून बघितली. आपण सोया चिली तर बनवायचोच ना, हो. तर म्हटलं अंड्याचं करून बघूया. अंडा चिली. पण ही याची तू अजून एक बनवतेस, उकडलेली अंडी कापून कॅप्सिकमच, पण त्यात मसाले टाकून भाजी बनवतेस. हो. ही काहीतरी तू तिला प्रिन्सची भाजी नाव दिलंय. नाही प्रिन्सची भाजीला अंडी स्क्रम्बल करून घेते. अच्छा हा सॉरी ती स्क्रॅम्बल करून अंडी. हा. आणि मग ती जी भाजी दुसरी ज्यात फक्त मसाले असतात अशीच उकडलेली अंडी असतात, ते काय? उकडलेली ना. हा. ही आता मिरची. ते काय असतात? ती काय बोलला? ही अंडी उकडलेली म्हटलं ती जी भाजी करतेस तू, त्यात काय असतं? ती दुसरी जी शेजवान चटणी न टाकता तू करतेस ती. ती आपली साधी, मग आपले घरचे मसाले टाकून. अच्छा, म्हणजे सेम प्रोसेस इथपर्यंत, फक्त आता मिरची टाकलीस ती मिरची नाही टाकायची. हो. कांद्यावरती डायरेक्ट मसाले आणि डायरेक्ट उकडलेली अंडी झालं. हो. शिमला मिरची टाकून. टोमॅटो पण असतो ना त्याच्यात. हा, ती पण बघू आपण, ती पण बनवू कधीतरी. तर कांदा छान परतून घेतला मस्त. स्नेहा मस्त झोप काढते बसल्या बसल्या. काय रे, टीव्ही बघता बघता आवाज बंद केला आणि तर झोप काढते मस्तपैकी. आलं घालते म्हणजे बारीक चिरलेलं लसूण, भरपूर लसूण आहे. तसं त्यात पण आहे, त्यात पण आलं लसूण बरंच आहे, पण हे फक्त आपलं एक्स्ट्रा म्हणून. कारण आलं आणि लसूण कधी पण एक्स्ट्रा टाकलेलं काय वाईट लागत नाही, मग चांगलंच लागतं ते. आणि ह्याच्यामध्ये ना याची पण बघा, तुम्हाला पाहिजे असेल तर सांगू आम्ही रेसिपी याची, म्हणजे मी कशी बनवली. मी पण बऱ्याच रेसिपी बघितल्या ऑनलाईन, कारण खूप आहे. तुम्ही युट्यूबवर जाल, कोणाच्याही चॅनलवर जाल, तुम्हाला 50 रेसिपी मिळतील शेजवान चटणीच्या. मी ही आमच्या घराच्या चवीला जशी सुटेबल वाटेल तशी केली आहे. जास्त तिखट पण नाही आहे, कमी तिखट पण नाही, एकदम मीडियम तिखट आहे. म्हणून कशावरती आपण आपलं चिप्सवर हे वर ते कशावरती तरी घालून पण ती आपण आरामशीर वापरू शकतो. हे थोडं मीठ, चटणी पण मीठ आहे ना. आहे चटणी पुरतं मीठ आहे. हे आता कांदा पण म्हणजे हे होईल आणि भाज्या पण आपल्याला थोड्याशा परतून घ्यायची. आणि कॅप्सिकम काय आपल्याला पूर्ण अशी शिजवायची नाही, अशी पूर्ण याच्यासारखी. बापरे, त्या हिरव्या मिरची अशाच भागात येतात. नाही, मिरची टाकलीस तेव्हा खोकला नाही आला. आता तू आलं लसूण जेव्हा घातलं त्यानंतर जरा ठसका लागला. आलं पण तिखट असतं. हो, पण तिखट असतं. तर मस्त कॅप्सिकम परतून घेऊ आपण छान. टोमॅटो घालायचे, मम्मी टोमॅटो घालते. आता बघ नाही, म्हणजे हे आपल्याकडचे ॲडिशन आहे ना चायनीजमध्ये. पण तरी पण तुला माहिती आहे काय काय चायनीज रेसिपीज ॲक्च्युली आहेत ज्याच्या म्हणजे ॲक्च्युअल ऑथेंटिक चायनीज, आपलं इंडियन चायनीज नाही, ट्रिपल शेजवान राईसवाले ते वाले चायनीज नाही. त्या राईस रेसिपीमध्ये टोमॅटो असतो बऱ्याचशा ग्रेव्हीजमध्ये त्यांच्या आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये टोमॅटो वापरतात. कलकत्ता चायनीज आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी टोमॅटो असा हे म्हणजे मधला जो भाग असतो टोमॅटोचा, ज्यात बिया असतात आणि नरम भाग असतो, तो काढून फक्त साल, त्या सालीचा पार्ट फक्त तेलावरती टॉस करून घेतात. म्हणजे टोमॅटो ऑलमोस्ट कच्चाच असतो, तर ते वापरतात त्याच्यामध्ये पण. शिजायला आमच्या जास्वंदीला बघा एवढ्या कळ्या, इथं फूल. हे फूल मम्मी याला चावलं वाटतं, फूल कुरतडलंय. हे फूल हे इथे इथे कळ्याच कळ्या. आणि हे एक मोठं जास्वंद आहे, जे माझ्या मामाने दिलं, शेखर मामा आहे माझा, त्याने हे दिलं होतं. तर त्याचं आता हे एक नवीन जास्वंद येतं, ते आता फुलेल मला वाटतं. आणि ही गोकर्ण, ह्या गोकर्णीला इथं बघाल तुम्ही एक शेंग लागली खाली इकडे, अशा आहेत. आणि तिकडे सदाफुली, अशी बाग अशी मस्त बहरली की अजून भारी वाटतं. ही रेसिपीकडे परत वळतो आपण. आणि थोडासाच वेळ, मला वाटतं मिनिटभर फक्त झाकण ठेवलं होतं. तर त्या भाज्या जरा परतून घेतल्या आपण. अरे ठसका भयंकरच बसला. पण या मिरच्या ना दगाबाज आहे, त्या फक्त ठसका देणार, या तिखट नसणार बघ 100%, गॅरंटी आहे. वा, आता काय घालायचं? बघ तिथपर्यंत गेलं काय रे, ठसका पोचला का? आता पहिलं अंड्याचं सफेद टाकून हे वेगळं केलंय मी. का ते विचार का अंड्याचं सफेद कसं ते मोडणार नाही किती हो. आणि पण हे पिवळं असतं ते कसं ते पूर्ण भुगा काय भुगा होणार, ते सगळं मिक्स होणार, लगद्यासारखं होईल, किमा होईल त्याचा. बेसन एका टाईपचं पिठलं. आपली पूर्ण प्रोसिजर बदलून झालं. हा रे मम्मी, फक्त पिवळ्याचं नॉनव्हेज पिठलं बनवता येईल का? बघ ना, ते तसंच होतं शिजवून ना, ते नॉनव्हेज पिठलं होऊ शकते की त्याचं. शेजवान चटणी आमची आता ही काही तिखट नाही ना आहे, तर थोडी आहे एकदम, एवढी नाही. मी त्या दिवशी घेतली तर अजिबात तिखट नाही लागली. आणि आम्ही काय करतो म्हणजे आपण घालू का थोडंसं काय त्याच्यातलं चालेल चालेल
आम्ही काय करतो ठेचा किंवा आपण लोणचं वगैरे तोंडी लावायला घेतोच ना जरासं. तर आम्ही जेवायला बसल्यावरती डाळ भात किंवा काहीतरी असं थोडंसं असं मध्येच वाटली काहीतरी चव वाढवायला पाहिजे, आम्ही थोडीशी चमचाभर चटणी घेतो सोबत. ती पण आता घरचा आपला अविभाज्य भाग झाले ताटातलं, ते असतेच असतं ताटामध्ये. म्हणजे चटणी घालून मस्तपैकी फ्राय. मीठ नाही ना अजून याच्यात घातलं, आपण कांद्यावर घातलं तेवढंच घातलं ते पण भरपूर घातलं, म्हणजे भाजीला लागेल तेवढं घातलं. आहे. हो हो. काय झालं मॅडम? मस्त लाल एकदम भडक कलर आले, लाल झाली काय चिली? पांढरा आणि त्या याचा शिमला मिरचीचा हिरवा रंग आणि टोमॅटोचा लाल वगैरे, ते मस्त कलरफुल भाजी झाली. आणि हे आपण फक्त वरनं नंतर घालायचं आणि फक्त वरचीवर टॉस करून घ्यायचं ना येल्लो, कारण ते जास्त गेलं त्याचा भोगा होऊन जाईल. चला आता आपण फ्राय करून घ्या मस्त अजून थोडा वेळ. एक अर्धा मिनिट भाजी अजून परतून घेतली मम्मीने, गॅस बारीक केला पूर्ण आणि अर्धा मिनिट भाजी परतली. आता हे सेम पीस केले तसेच, म्हणजे एका याचे 4 तुकडे, हो. एका पिवळ्या बलकाचे. तुम्ही काय म्हणता सांगा त्याला, आमच्याकडे पिवळं बलक म्हणतात त्याला. आता फक्त वरचेवर लाईट हाताने टॉस करायचं, जास्त असं एकदम चिवडायचं नाही ते. हां, ते पण अख्खे राहिले राहिले पाहिजे. झालं. आता पाहिजे तुम्हाला तर वरून चायनीजचा टच द्यायचा असेल तर आपली कांद्याची पात बारीक कापलेली, किंवा आपलं इंडियन टच द्यायचं असेल थोडीशी कोथिंबीर. जर दोघांपैकी काही नाही टाकलं तरी फरक पडत ना, आहे तसंच मस्त लागतं ते. कारण आम्ही नाही टाकणार आहे आता कोथिंबीर याच्यावर, नाही का टाकणार. आणि आता आपण भाजी झाली आणि ही तुम्हाला बनवून ठेवून मग बनवली, मग नंतर आपण 1 तास 2 तासाने जेवायला बसलो तासाने, तशी नाही आहे भाजी ही. कारण याच्यात कॅप्सिकम आणि टोमॅटो एकतर एक फळभाजी, त्यामुळे ती लगेच शिजते. आणि कॅप्सिकम क्रंची राहणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे ती बनवल्या ना लगेच 5 मिनिटामध्ये आपलं खायला घ्यायची. म्हणून चपात्या आणि बाकी ठेवायची, सगळी तयारी करून ठेवायची, मग फोडणी द्यायला आणि काहीच नाही, 5 मिनिटाचंच काम आहे. म्हणजे भाज्या कापून ठेवा, अंडी उकडून ती कापून ठेवा, आणि जेव्हा तुम्हाला जेवायला बसायचंय त्याच्यामध्ये, आणि किती आपण मला वाटतं 5 मिनिटं घालवली फक्त भाजी बनवायला, बस लगेच बनते, लगेच बाहेर घेऊन बसायचं आणि लगेच जेवायला बसायचं ती भाजी. झालं. आता आपण घेऊया आणि डायरेक्ट जेवायला बसा, तिकडे भेटू. चला. ताटं वाढलेत, मस्त पंखावर फिरतोय, तसं रिफ्लेक्शन दिसतोय, त्यामुळे मी बोलेल काय आलं त्या ताटात. नाही, इकडे ही आपली चिली आणि चपाती आहे, चपात्या केल्यात. कसं आहे रे, खाल्लेस ना तू आधी का नाही खाल्लंय? खाल्लं ना. आवडली का? मम्मीचं तिकडे फोटो सेशन झालं. मम्मी खा ग. खायचं काय त्याच्यामध्ये, तर मम्मीला तर माहिती आहे कशी लागते ती. म्हणजे तर मी घेतो खायला आणि मी मिरची घेणार आहे सोबत. मला पिवळा आला, पिवळा. हो का? पहिलंच झालं मिरच्या तिखट आहे म्हणून तो ठसका पूर्ण हॉल पर्यंत होता. तिखट आहेत मिरच्या, तिखट आहेत. नाही पण भारी झालं. मग शेजवान चटणीने मजा आली, त्या भारी झालं, मस्त झालं. तू खाल्लंस कसं वाटतं? नाही तिकट लागलं. आम्ही मिरची खाल्ली ना फक्त. लागेल एंडला लागेल. लागेल, नको टेन्शन घे, तुलाही तिखट लागलं, सबको तिखट लागेल. आता सिम्पल रेसिपी आहे, बेसिक आहे, काय नाही, आपलं टोमॅटो कॅप्सिकम. आता आम्ही घेतो, खाऊन पिऊन सगळं संपवतो. तुम्हाला रेसिपी इझिली सांगितली, मम्मी मगाशी पण बोलली, 5 मिनिटात रेसिपी बनते जर प्रिपरेशन तुम्ही नीट केलं असेल तर. त्यामुळे चपाती, भात आणि डाळ वगैरे सगळं बनवून घ्या. आणि जेवायला काय बसायचं असेल आपल्याला त्यावेळेला जस्ट उकडलेली अंडी वगैरे सगळं तेलावरती फक्त आपलं सगळं टाकायचं, फ्राय करायचं, 2 मिनिटं फक्त झाकण मारून शिजवायचं. चटणी टाकली, अंडी टाकली, मीठ टाकलं की झालं. त्यांच्याकडे आता ही चटणी नसेल, ही आपण बनवलेली घरी ना. हो, नाही तर मग कुठली बाहेरच्या बाजाराची शेजवान चटणी आणून तुम्ही वापरू शकता. सेम टेस्ट तशीच पण तरी पण मी बोलेल ती सिमिलर जरी टेस्ट असली तरी घरी बनवाल ना तुम्ही तर हा फ्लेवर मिळेल तुम्हाला जो आम्हाला मिळाला आता. पण सिमिलर फ्लेवर, एक 80% फ्लेवर तुम्हाला सिमिलर मिळून जाईल. त्यामुळे मग बनवून बघा नक्की आणि आम्हाला पण सांगा तुम्हाला कसं आवडतंय ते. आजच्या व्हिडिओसाठी आता एवढंच, आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा फ्रेंड्स फॅमिलीसोबत, कमेंट पण करा व्हिडिओवरती, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब पण करायला लावा. सबस्क्राईब करा तरच तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ बघायला मिळतील, म्हणजे आम्ही टाकलं की लगेच कळेल तुम्हाला व्हिडिओ टाकला. ठीक आहे, आजच्या व्हिडिओसाठी एवढं. चला पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय 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 बाय.